लग्न करण्या अगोदर प्रत्येकाला ह्या 5 गोष्टी माहीत असल्याच पाहिजे। नंबर 1 ची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी आनंदी जीवन म्हणजे नेमकं काय आहे। मी समाजासाठी म्हणत नाहीये किंवा नातेवाईकांसाठी म्हणत नाही, मी स्वतःसाठी म्हणतोय की तुमच्यासाठी स्वतःसाठी आनंदी जीवन कोणतं आहे। म्हणजे तुम्हाला स्थिर आयुष्य हवंय की मोठं रिस्क घेऊन काहीतरी मोठं करायचंय, म्हणजे तुम्हाला कोणतं जीवन हवंय हे पहिलेच ठरवा तुम्ही। एकाच शहरामध्ये राहायचंय का पूर्ण जग फिरायचंय, करिअर आधी की कुटुंबाआधी, हे म्हणजे पूर्ण लग्नाच्या अगोदरच तुम्ही विचार करा मित्रांनो। दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, खरंच प्रेम म्हणजे काय हे तुम्हाला समजलं का? कारण आपण लहानपणी घरामध्ये जे पाहतो त्यालाच आपण प्रेम समजायला लागतो। जर घरामध्ये सतत भांडण होत असतील तर आपल्याला वाटतं की प्रेमामध्ये भांडण होणं नॉर्मल गोष्ट होतच असतात। जर खरंच भावना कधी व्यक्तच केल्या गेलेल्या नसतील तर आपल्यालाही प्रेम व्यक्त करता येत नाही। खरं प्रेम म्हणजे फक्त सोबत राहणं नाही, तर समोरच्याला समजून घेणं, आदर देणं आणि त्याला आपल्यासोबत सुरक्षित वाटलं पाहिजे असं प्रेम देणं। नंबर 3 ची गोष्ट म्हणजे तुम्हाला फॅमिली बद्दल काय वाटतं, म्हणजे तुमच्या आई वडिलांनी तुमच्या प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला मूल हवी आहेत तर मग किती हवी आहेत, म्हणजे भविष्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं कुटुंब बघत आहात हा विचार तुम्ही लग्नाच्या अगोदरच करा। कारण हे प्रश्न जर लग्ना अगोदर क्लिअर नसले ना तर नंतर नात्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होतो। आणि नंबर 4 ची गोष्ट म्हणजे तुम्ही कॉन्फ्लिक्ट कसा हाताळता। राग आला की तुम्ही शांत बसता की समोरच्यावर ओरडता की बोलणंच बंद करून टाकता। कारण प्रत्येक नात्यामध्ये मतभेद हे येतच असतात, परंतु नातं टिकतं ते भांडणांमुळे नाही तर, आणि तुटतं तर भांडण हाताळण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे नाते तुटत असतात। आणि नंबर 5 ची गोष्ट म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट, तुमच्या चांगल्या आणि वाईट सवयी कोणत्या। उशिरा उत्तर देणं, राग पटकन येणं, समोरच्याला वेळ न देणं किंवा प्रत्येक गोष्ट दुर्लक्ष करणं, कारण या छोट्या छोट्या सवयीच पुढे चालून मोठ्या समस्या बनत असतात। आणि अनेक नाते प्रेम कमी झाल्यामुळे नाही तर चुकीच्या सवयीमुळे तुटत असतात। म्हणून सांगतो मित्रांनो, लग्न करण्या अगोदर फक्त समोरच्याला ओळखू नका, स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करा। म्हणजे हे 5 प्रश्न तुम्ही स्वतःलाही विचारा आणि तुमच्या पार्टनरलाही विचारा। कारण लग्न फक्त प्रेमावर टिकत नाही तर समज, संयम, संवाद आणि स्वतःची ओळख यावरती टिकत असते मित्रांनो।